एकदम सोप्या पद्धतीनं आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। हे साबुदाणा कारण की आज ह्यांचा आहे शनिवार आणि त्यासाठी बघा रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता। बघू शकता किती छान फुलला आहे बघा। इथं बघा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, पाण्यात टाकून ठेवले आणि इकडं ना शेंगदाणे भाजून घेते। आणि मी ही साबुदाणा आहे ना लाल मिरच्यामध्ये बनवणार आहे, त्यामुळं मिरच्या आहे कापल्या नाहीत। तर बघा कढई गरम झाली, आता याच्यामध्ये ना 2 माप तेल घालून घेते। तर बघा आता तेल गरम झाले, आता याच्यामध्ये ना ही बटाटा घालून घेते। याला चांगलं ना ही करून घ्यायचं, चांगलं परतवून घ्यायचं याला। आता बघा ह्या साबुदाण्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालणार आहे, चांगलं मिक्स करून घेते याला मी। आणि ना शेंगदाण्याचं कूट घालून घेते ह्याच्यामध्ये, मोठं मोठंच वाटलेलं घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता बघा बटाटा चांगले तळले, आता याच्यामध्ये ना 1 चमचा लाल तिखट घालते। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये ना साबुदाणा घालते। बघा याच्यामध्ये ना आता चांगलं याला परतवून घ्यायचं, मीठ हे सगळं घातलेलं आहे। तर आता याला चांगलं आता ही साबुदाणा चांगला परतवून झाला बघा। आता याच्यामध्ये ना थोडेसे मी तळून घेतलेले शेंगदाणे होते ते घालून घेतले। तर याला चांगलं परतवून घ्यायचंय। आता बघा आता साबुदाणा चांगला परतवून झालाय, आता याच्यावर ना मी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून साबुदाणा चांगला मऊ व्हावा। पाणी घालून झाल्यानंतर एक ताट झाकून 1-2 मिनटं ना साबुदाणा चांगला शिजवून घेणार। आता बघा 2 मिनटं झालेत आणि बघूया आपला साबुदाणा चांगला शिजलाय का। तर बघू शकता मस्त असा तिखटही झाला नाही बघा, पण किती छान झालेला आहे साबुदाणा, तुम्ही बघू शकता। आणि मऊसूत झाला। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। मस्त अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार।